मला ती भूमिका साकारण्याची संधी मिळते आणि स्टार प्रवाहाने तो विश्वास दाखवला पुन्हा एकदा. प्रेक्षक आपली वाट बघतायत क्या बात. आणि ऑन पब्लिक डिमांड आपण परत येतोय. तेव्हा त्या प्रेक्षकाच्या मनामध्ये ना शंका कुशंका असतातच. एक मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. काही मालिकेमधले कलाकार फक्त त्या मालिकेपुरते मर्यादित न राहता त्या मालिकेच्या नंतरसुद्धा सगळ्याच प्रेक्षकाच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं असतं. खूप कमी असे कलाकार असतात ज्यांना वारंवार बघायची इच्छा असते. त्यातल्या त्या 2-3 कलाकारांना त्यांच्या पेरमध्ये बघायची इच्छा असते. असेच 2 गोड कलाकार पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीच्या परिवारामध्ये सामील झाले आहेत आणि त्याच 2 कलाकारांसोबत आज आपण कुडाळच्या बीचवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी खरंच तुमच्या दोघांचं धन्यवाद. तुमच्या दोघांमुळे आज आम्ही कुडाळला आलो आहोत आणि सॉरी, कुडाळच्या या बीचवर आपण सुंदर बीचवर आहोत, पण या बीचवर तुम्हाला एन्जॉय न करता मी तुमचा इंटरव्ह्यू करतो, त्याबद्दल माफी असावी. दशावतारचा खेळ खूप रंगलेला, त्यामधून सुद्धा आम्ही तुम्हाला चोरून आणलं, त्याबद्दल सुद्धा माफी असावी. पण नवाकोरा मालिका आपल्या भेटीला येत आहे. पुन्हा एकदा स्टार प्रवाह मालिकेवर तुमची पेअर पुन्हा एकदा आमच्या भेटीला येते. किती एक्सायटेड आहात? किंवा मित्र बोलेन की एक असंच ना की जेव्हा एक पेअर जेव्हा परत येतात ना, तेव्हा प्रेक्षकाच्या मनामध्ये ना खूप शंका असतात की अरे परत तेच आहेत का, परत तीच मालिका आहे का, किंवा तेच मालिका संदर्भ आहे का की नाही, हे सगळं वगळता खूप सुंदर संहिता घेऊन तुम्ही आमच्यासमोर आलाय. गिरीजा, काय सांगशील? किती भारी वाटतं? इंटरव्ह्यू सोडून दे रे, चल आम्हाला जाऊ दे, असं झालंय का? खरं सांग. थोडं झालंय, पण मग आपण इंटरव्ह्यू करत करत मजा करूयात. इंटरव्ह्यू नाही करायचं, आपण फक्त गप्पा मारूया. गप्पा मारत मारत मजा करूयात. पण खूप छान वाटतंय, कारण आताच सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपली आणि आता असं वाटलं की कदाचित वेळ असेल पुढच्या प्रोजेक्टला, हां. पण लगेचच हा प्रोजेक्ट किंवा हे कॅरेक्टर वाटायला आलं आणि इतकं छान वाटतंय की मला ती भूमिका साकारण्याची संधी मिळते आणि स्टार प्रवाहाने तो विश्वास दाखवला पुन्हा एकदा आमच्या दोघांवरतीही. आणि आधीपेक्षा हे कॅरेक्टर दोघांचंही वेगळं आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं ते चांगलं करू शकू हा विश्वास स्टार प्रवाहाने आमच्यावर दाखवला. आणि अर्थातच प्रेक्षकांचं प्रेम जे पहिल्या दिवसापासून या जोडीवरती आहे, तर त्यांचे खूप खूप आभार. त्यांची इच्छा होती आम्हाला पुन्हा एकदा बघायची, कुठलंही माध्यम असेल पण त्यांना एकत्र काम करताना बघायचं होतं. त्यांची ही इच्छा पूर्ण होते, त्यामुळे खूप उत्सुक आहे. आणि कोकणातला विषय आहे, त्यामुळे कोकणात शूटिंग केलंच पाहिजे. अगदीच. आणि आता आमचं शूटिंग सुरू होईल तेव्हा खूप मजा येणार आहे. नक्कीच. मला तुला विचारायला आवडेल की जेव्हा प्रेक्षक आपल्याला ना 3 ते 4 वर्षापर्यंत एका पेअरमध्ये बघतात ना, तेव्हा त्या प्रेक्षकाच्या मनामध्ये ना शंका कुशंका असतातच. एक मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. आपले मराठी प्रेक्षक ज्या पद्धतीने आपल्यावर प्रेम करतात, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने निंदा सुद्धा करतात. मंदारला एक प्रेक्षक म्हणून आणि एक कलाकार म्हणून या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने बघतोस? सी या केसमध्ये मी तुला सांगू का, खूप भारी फिलिंग आहे की प्रेक्षक आपली वाट बघतायत क्या बात. आणि ऑन पब्लिक डिमांड आपण परत येतोय. सो यापेक्षा बेस्ट फिलिंग एका कलाकारासाठी काय असू शकते नक्कीच. की प्रेक्षकांची मागणी आहे की आम्ही परत यावं, जोडीने परत यावं. सो थँक्स टू देम, त्यांच्यामुळे हे शक्य होतं आहे. आणि थँक्स टू स्टार प्रवाह, त्यांनी पुन्हा एकदा एवढा विश्वास दाखवला आमच्यावर आणि एवढ्या मोठ्या मालिकेचा आम्ही भाग झालो आहे. सो प्रेक्षकांचे आभार आणि स्टार प्रवाहाचे आभार. नक्कीच. बरं, तर कुडाळला आपण आलो आहोत, कुडाळला आलो, कोकणात आलो आणि दशावताराचा खेळ रंगला नाही असं झालंच नाही. आपण दशावताराचा खेळसुद्धा बघितला. किती भारी फिलिंग येते की आपल्या कार्यक्रमाची प्रमोशनची सुरुवात ही दशावतारापासून होते आणि अशा दशावतारापासून ज्याच्यामध्ये बाप्पाचा लेणं आहे आणि त्याच गोष्टी आहे. काय सांगशील एकंदरीत? खूपच छान. मी म्हटलं तसं की कोकणातली मालिका आहे, कोकणातनं सुरुवात होणं, प्रमोशनची असेल, शूटची असेल, तर ती उत्सुकता होतीच. बरोबर. आणि प्रेक्षकांचं जे प्रेम आहे किंवा कोकणातली जी माणसं आहेत त्यांच्यातला जो गोडवा आहे, ते ज्या पद्धतीने सगळ्यांचं स्वागत करतात, आपण बघितलंच त्यांचं स्वागत बरोबर, किती बरोबर, छान हो. पद्धतीने केलं सगळ्यांनी आपलं. ते असेल किंवा आता दशावतार असेल, तर दशावतार मी कधी बघितला नव्हता, पण ती संधी या निमित्ताने मला मिळाली प्रत्यक्षात बघण्याची. अर्थात जेवढं बघता आलं तेवढं मी एन्जॉय केलं आणि मी खरंच उत्सुक आहे ते पूर्ण बघायला.